हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। कल्याण मध्ये संपले। अरे 23 तारखेला काय ठेवायची की नाही? आजच्या महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या जाहीर प्रचार सभेला उपस्थित माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर आपले उमेदवार, प्रकाश पाटील, प्रमोद हिंदूराव, जगन्नाथ पाटील, गोपाळ लांडगे, नरेंद्र पवार, विजयाताई पोटे, जगन्नाथ शिंदे, अरविंद मोरे, नाना सूर्यवंशी, रवी पाटील, वैजयंतीताई घोलप, वरुण पाटील, वैशाली पाटील, रेखा चौधरी, छायाताई वाघमारे आणि भरपूर आहेत लोक, सर्व नगरसेवक, सर्व सन्माननीय व्यासपीठ, सगळ्यांची नावं घेत नाही। आणखी मला 3 ठिकाणी सभा आहे आणि प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके मतदार बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की या ठिकाणी आजची सभा महायुतीची रेकॉर्ड ब्रेक सभा आहे आणि एवढ्या लोकांनी 3-4 मतं काढली तर विश्वनाथ भोईर यांचा विजय पक्का होऊन जाईल आणि समोरच्याचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही। मी नरेंद्र पवार आणि रवी पाटील नाही आपले वरुण पाटील या दोघांचेही मनापासून अभिनंदन करतो। रवी पाटील कुठे? हप्ता आपलाच आहे। रवी पाटील इच्छुक होता। मी दोघांचे मनापासून अभिनंदन करतो की दोघांनी उमेदवारी अर्ज भरले होते, परंतु महायुती आणि युती धर्म पाळण्यासाठी या एकनाथ शिंदेचा शब्द त्यांनी पाळला आणि त्यांनी माघार घेतली। कपिल पाटील साहेबांचं पण त्यामध्ये मोठं योगदान आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आता मैदान साफ आहे। आता आपल्याला चेंडू बाउंड्री पार करायचा आहे आणि या ठिकाणी विश्वनाथला प्रचंड मताधिक्याने विजयी करायचा आहे, ही विनंती मी आपल्याला करायला आलोय। एवढा प्रतिसाद पाहिल्यानंतर मला वाटतं विश्वनाथ भोईर हे पुन्हा एकदा विधानसभेमध्ये निवडून जातील यामध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही आणि म्हणून फक्त आता विजयाचा गुलाल उधळायचा आहे आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की फटाके 23 तारखेला ठेवा। हा एकनाथ शिंदे फटाके आणि गुलाल उधळायला कल्याण पश्चिम मध्ये आल्याशिवाय राहणार नाही
पण विजय आपला असला तरी गाफील राहू नका. रात्र वैऱ्याची आहे. एक एक मत आपल्याला महत्वाचं आहे. हा मतदारसंघ महायुतीचा अभेद्य गड आहे. दुर्गाडी सारखा दुर्गम आहे आणि खोट्या भूलताबा देऊन लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून लोकांना घाबरवलं. जाती जातीमध्ये तेढ निर्माण केली. संविधान बदलणार, संविधान बदलणार म्हणून खोट्या थापा मारल्या. याचं देखील आपल्या समोर आपण गाफील राहिलो तेव्हा. पण मी आपल्याला सांगतो, हे फेक नरेटिव्ह सारखं सारखं चालत नाही. एकदा तुम्ही फसवू शकता, वारंवार फसवू शकत नाही. आणि म्हणून मी सांगतो, आपल्याला शब्द देतो, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान बना रहेगा. संविधानावर आपला देश चालतो, राज्य चालतंय. आणि बाबासाहेबांचा पराभव, ते आता संविधान बदलणार बदलणार म्हणतात. दोनदा बाबासाहेबांचा पराभव काँग्रेसनी केला. काँग्रेसनी बाबासाहेबांना त्रास दिला. बाबासाहेब म्हणायचे, काँग्रेस हे जळका घर आहे, यापासून सावध राहा. आणि संविधान दिन काँग्रेसनी कधी 50-60 वर्षात साजरा नाही केला, परंतु आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी संविधान दिन 2015 पासून चालू केला. आणि बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. केंद्र सरकार बाबासाहेबांच्या संविधानाचा सन्मान जेवढा करता येईल तेवढा करताय. आता प्रत्येक तालुक्यात संविधान मंदिर, प्रत्येक बुद्ध विहाराला निधी, हे केंद्र सरकारने राज्य सरकारने योजना सुरू केली आहे. आणि म्हणून आपल्याला सावध राहायचं आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपला विश्वनाथ जो आहे साधा कार्यकर्ता, पण बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे आणि महायुतीमध्ये युतीचा धर्म पाळणारा आहे. त्याच्यासाठी फक्त एकच मी डायलॉग सांगतो, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जिस राख से बारूद बनती है उसको विश्वनाथ कहते हैं. कुठं गेला तो? किती किती निधी आणला तू बाबा? महाविकास आघाडीच्या काळात किती आला तुला पैसे? अगोदरच्या 2.5 वर्षात 21 कोटी. आणि आपल्या महायुतीच्या काळात 2000 कोटीपेक्षा जास्त निधी या ठिकाणी आणला. हे काम आहे. का सरकार बदललं आम्ही? सरकार बदलायचं कारण महाविकास आघाडीने हे राज्य खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न केला, अधोगतीला नेण्याचा प्रयत्न केला. कर्नाटक आणि गुजरात पहिल्या नंबरला, दुसऱ्या नंबरला होतं, महाराष्ट्र 3ऱ्या नंबरला गेला. देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते, मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. पहिल्या नंबरचं राज्य महाविकास आघाडीने 3ऱ्या नंबरला टाकलं. अधोगती सुरू झाली. पण आपलं सरकार महायुतीचं आल्यानंतर 6 महिन्याच्या आत पुन्हा हे महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आपण आणला. जीडीपी मध्ये पहिला नंबर, स्टार्टअप मध्ये पहिला नंबर, परदेशी गुंतवणुकीत पहिला नंबर. आपल्या मनातल्या लोकांचं, या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आहे. आणि म्हणून मला तुम्ही हलक्यात घेऊ नका.
हलक्यात घेतलं म्हणून काय झालं? टांगा पलटी, घोडे फरार झालं, बरोबर ना? आणि जर हे केलं नसतं तर 2500 कोटी या विश्वनाथ भोईरला फुटकी कवडी मिळाली नसती. काय काम केलं असतं? कुठून रस्ते केले असते, कुठून स्मार्ट सिटी केली असती, कुठून योजना केल्या असत्या, कुठून हॉस्पिटल बांधलं असतं, काय बांधलं असतं? त्यांनी तर माड्या बांधल्या, बंगले बांधले, तू बसला असता इथे आपला. आणि म्हणून आज तुम्हाला मी सांगतो, या सरकारने, देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही तिघांनी निर्णय घेतले. एकीकडे विकास, सगळ्या कामात स्थगिती, कोस्टलला स्थगिती, समृद्धीला स्थगिती, कल्याणच्या मेट्रोला स्थगिती, जलयुक्त शिवारला स्थगिती, अटल सेतूला स्थगिती, सगळ्याला स्थगिती, स्पीड ब्रेकर टाकून दिले. आल्या आल्या आम्ही सगळे स्पीड ब्रेकर उघडून टाकले, सरकारला पण उघडून टाकलं आणि काम सुरू झालं. आता तुमच्या इकडे मेट्रोचं ताबडतोब टेंडर काढतो. रवी पाटील कुठं आहे? सारखा तो गेला काय? लवकर आपण त्याचं टेंडर काढू आणि विश्वनाथ त्याचंही देखील मेट्रोचं काम सुरू करू. कारण सरकार काम करणार आहे, लोकांना न्याय देणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी एकीकडे विकास, दुसरीकडे उद्योग आले. अरे उद्योग पळाले, उद्योग पळाले, उद्योग पळाले. आम्ही 5 लाख कोटीचे उद्योग आणले, 2 लाख कोटीची आता इन्व्हेस्टमेंट आणली. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे खोटं बोलतात, रेटून बोलतात, हे खोटारडे थापाडे आहे. आपले एकूण परदेशी गुंतवणुकीच्या 52% एकट्या महाराष्ट्रात गुंतवणूक केली आहे. एकट्या महाराष्ट्रात. महाराष्ट्र एक गुंतवणुकीचं केंद्र झालंय, इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालाय. आता लोक इथे येत आहेत कारण इथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, स्किल मॅन पॉवर आहे, कनेक्टिव्हिटी आहे. आणि म्हणून लोक इथे येतात. केंद्राची आपल्याला मदत आहे, डबल इंजिन सरकार आहे. आज मी सांगतो 2004 ते 14 मनमोहन सिंग सरकार होते, पंतप्रधान होते, इथं पण काँग्रेसचं सरकार होतं. किती पैसे मिळाले? 2 लाख कोटी. आणि मोदीजींच्या 2014 ते 24 मध्ये 10 लाख कोटी या महाराष्ट्राला मिळाले. आता 76,000 कोटीचं वाढवण बंदर दिलं. गेम चेंजर प्रकल्प होतो. 3रं विमानतळ करतोय, नव्या मुंबईत 2रं विमानतळ करतोय, मेट्रोचं पूर्ण जाळं आपण निर्माण करतोय, एंड टू एंड कनेक्टिव्हिटी देतोय, लोकांचं जीवनमान सुधारवतोय आणि सर्वसामान्य लोकांना आरामदायी प्रवास या मेट्रोतून देण्याचं काम आपण करतोय. एकीकडे विकास, दुसरीकडे कल्याणकारी योजना. माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत, लाडक्या बहिणी समोर आहेत. मला सांगा हातवर करून किती लोकांच्या खात्यात लाडक्या बहिणीचे पैसे आले? सगळीकडे हात वर आहेत. लाडक्या भावांची संख्या कमी झाली, लाडक्या भावांची संख्या वाढली, लाडक्या बहिणींची. आणि इकडे पण लाडके भाऊ आहेत, बहिणी आहेत, सगळीकडे आहे. योजना तुमच्यासाठी आम्ही केली, त्याला खोडा घातला, बदनाम केलं. ही योजना खोटी आहे, चुनावी जुमला आहे. ही काय भीक देताय का? लाच देताय का? विकत घेताय का? अरे काय काय बोलायला लागले हे दुष्ट सावत्र कपटी भाऊ. हे माझ्या लाडक्या बहिणींना बदनाम करू लागले, योजनेला बदनाम करू लागले. आणि योजनेत खोडा घातला. यांना जोडा दाखवण्याची वेळ आलेली आहे. जोडा दाखवणार ना त्यांना पक्का. त्यांना विचारा, आल्यावर आमच्या योजना का बंद करत होत्या? का आमच्या मुलाबाळांच्या परिवाराच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचा प्रयत्न तुम्ही केला? कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना हाणली चपराक. दुसऱ्या कोर्टात गेले, तिथून पण त्यांना चपराक मिळेल. कारण खोटारडे, जळकुटी आहे, पोटदुखी आहे. आणि म्हणून
आम्ही सांगतो की या लाडक्या बहिणींना मी सांगितलं 1,500वर ठेवणार नाही आम्ही. या लाडक्या बहिणींनी जसे आशीर्वाद देईल तशी योजना वाढत जाईल हे मी सांगितलं होतं. या माझ्या लाडक्या बहिणींना महाराष्ट्रातल्या लखपती झालेलं आम्हाला बघायचंय, लखपती झालेलं. कारण आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने लखपती दीदी केलं, ड्रोन दीदी केलं, जनधन योजना केली, उज्ज्वला योजना केली, बेटी बचाओ बेटी पढाओ, किती योजना केंद्राने केल्या. आरोग्यासाठी आयुष्मान भारत, आपण महात्मा ज्योतिबा फुले योजना, या सर्व योजना ज्या आहेत या महिलांना आत्मनिर्भर आत्मसन्मान करण्यासाठी. आणि विरोधक आम्हाला बदनाम करतात, म्हणतात लाडकी बहीण सुरक्षित बहीण. अरे लाडकी बहीण सुरक्षित बहीण आम्ही देणार, तुम्ही काय देणार. आमच्या लाडक्या बहिणीने कोणी अन्याय अत्याचार वाकड्या नजरेने पाहेल त्याला फाशीची शिक्षा हे सरकार दिल्याशिवाय राहणार नाही. बदलापुराचं प्रकरण आपल्याला माहित आहे. रेल्वे बंद केली, ट्रॅक अडवला, बोला त्याला आणा फाशी देतो, त्याला आणा फाशी देतो. आणि जेव्हा हा नराधम हैवान पोलिसांच्या गाडीतून जाऊन पोलिसांवर गोळीबार करतो, तेव्हा पोलिसांनी त्याला गोळीबार करून ठार केलं, तेव्हा हे त्याच्या बाजूने बोलायला लागले. अरे पोलिसांनी त्याला सोडलं असतं तर म्हणाले असते बंदूक काय शो साठी ठेवली आहे, इकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं. पण पोलिसांनी केलं ते बरोबर केलं ना, बरोबर केलं. या राज्यामध्ये मुली बाळींवर वाकड्या नजरेने पाहेल त्याची अशीच अवस्था होईल. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची आहे. आणि म्हणून लाडकी बहीण सुरक्षित बहीण देण्याचं काम आम्ही करतोय. म्हणून आम्ही आता या ठिकाणी महायुतीचा वचननामा कोल्हापूरच्या सभेत आम्ही जाहीर केला आहे. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. पहिली योजना लाडक्या बहिणींना 1,500 रुपयावरून 2,100 रुपये करण्याचा निर्णय घेतला. आणि माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षा देण्यासाठी पोलीस दलात 25,000 महिला पोलिसांची भरती करण्याचा निर्णय आम्ही घेतला. शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला. 12,000 देत होतो, 6,000 केंद्राचे, 6,000 आपले, ते आता 15,000 रुपये आपल्या शेतकऱ्यांना देणार. आपल्या राज्यामध्ये एकही माणूस उपाशी झोपता कामा नये. भुकेलेला अन्न, वस्त्र, निवारा, रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय आपण घेतला. वृद्ध ज्येष्ठ लोक आहेत त्यांची पेन्शन 1,500 वरून 2,100 रुपये आपण करण्याचा निर्णय घेतला. जीवनावश्यक वस्तूंचे भाव 5 वर्ष स्थिर ठेवण्याचा निर्णय आपण घेतला. बाळासाहेबांनी 1995 ला घेतला होता तो निर्णय आपण आता घेतला. पुन्हा 25 लाख लोकांना रोजगार निर्माण करण्याचा निर्णय आपण घेतला. प्रशिक्षण भत्ता कधी मिळाला होता, कधी बघितलं होतं तुम्ही? 6,000, 8,000, 10,000 रुपये प्रशिक्षण भत्ता देण्याचं काम आपण केलंय. आता ते 10 लाख बेरोजगार तरुणांना 10,000 रुपयाप्रमाणे महिन्याला प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आपण घेतला. हे सरकारचं काम आहे. 45,000 गावातले अंतर्गत रस्ते, पानंद रस्ते, शेतावर जाणारे रस्ते ते करण्याचा आपण निर्णय घेतला. कारण शहराबरोबर गावाचाही विकास झाला पाहिजे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना देखील 15,000 रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण शेतकऱ्यांना तर 7.5 HP पंपाने शेती करणाऱ्या त्यांना तर वीज बिल माफ केलंय आपण. पण तुमचं जे बिल येतं त्या बिलामध्ये 30% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला. आणि सरकार स्थापनेनंतर 100 दिवसात विजन महाराष्ट्र 2029 जाहीर करण्याचा निर्णय आपण घेतला.
हे निर्णय घेतले, हे निर्णय आहेत. आणि महायुतीचे आणखी निर्णय आहेत, ते आपल्या समोर मी आता बोलत नाही. हे सरकार निर्णय घेणार आहे. मला सांगा, जर हे सरकार महायुतीचं आलं नसतं तर ही कामं झाली असती, योजना मिळाल्या असत्या. योजना बंद पडणारे आता म्हणतात आम्ही सरकारमध्ये आलो की ही योजना बंद पडू, ती योजना बंद पडू. अरे सरकारमध्ये आल्यावर योजना चालू करू म्हणून सांगितलं पाहिजे. हे विकास विरोधी सरकार हे उलटवून टाकलं. आणि म्हणून आपण आज हे दिवस बघतोय. आज सगळीकडे सण उत्सव. अरे त्यांच्या काळात मंदिरं बंद, सगळे धार्मिक स्थळ बंद, सण उत्सव सगळं बंद. पण आम्ही आल्यानंतर सगळे सण उत्सव सुरू केले. दहीहंडी, गणपती, नवरात्री सगळं सुरू केलं. का? सण उत्सव परंपरा पण पाहिजे आणि हे देण्याचं काम सरकारचं असतं, जबाबदारी सरकारची असते. आणि म्हणून तुम्हाला मी एवढीच विनंती करतो की हे सरकार जे आहे हे माझ्या सर्वसामान्यांचं सरकार. मी स्वतःला सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर समजत नाही. सीएम म्हणजे मी स्वतःला कॉमन मॅन समजतो. आणि म्हणून मला सर्वसामान्यांमध्ये जाताना कुठली अडचण प्रोटोकॉल काही येत नाही. आणि म्हणून आम्हाला महायुतीच्या सरकारला सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणायचे आहेत. यासाठी महायुती सरकार पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो की येत्या 20 तारखेला धनुष्यबाण इथं आहे. विश्वनाथ भोईर आपला उमेदवार आहे. आणि प्रत्येकाला आपण सांगायचं आहे, आपल्या सर्व लोकांना सांगायचं आहे की सकाळी पहिलं उठून आपल्याला मतदान करायचं आहे. कारण महायुतीचं सरकार आणायचं. आणि म्हणून महायुतीचं सरकार आणण्यासाठी एक एक आमदार महत्वाचा आहे. अरे वा, विश्वनाथ भोईर हा आपला महायुतीचा उमेदवार आपल्या समोर आम्ही दिला. त्याची जबाबदारी माझी आहे, देवेंद्रजींची आहे, अजितदादांची आहे, आमची सगळ्यांची मिळून जबाबदारी आम्ही घेतो. या कल्याण पश्चिम मध्ये कुठेही तुम्हाला विकासाला पैसे कमी पडू देणार नाही, हा शब्द आपल्याला देतो. आणि येत्या 20 तारखेला धनुष्यबाण आणि विश्वनाथ भोईर हे लक्षात ठेवा. एवढं बटणं दाबा, एवढी बटणं दाबा की समोर ज्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा जे इच्छुक होते, नरेंद्र पवार, वरुण पाटील, रवी पाटील, अरविंदाचाच बोललेला होता. तो म्हणाला तुम्ही मला बोलवायला, मला भेटायचं होतं म्हणून मी फॉर्म भरला. प्रामाणिकपणे सांगितलं त्याने. आणि म्हणून या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मला विश्वास आहे, एवढी गर्दी, एवढे लोक हे पाहिल्यानंतर विश्वनाथ भोईर याचा विजय ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.